मित्र हो, आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्न पडत असेल की चारधाम यात्रा आपण आपल्या स्वतःच्या कारणे करू शकतो किंवा नाही, किंवा त्या संदर्भात काय काय अडीअडचणी येऊ शकतात, काय काय समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्या कशा सोडवायच्या. तर याविषयी माझ्याही मनात आलं आणि मी चारधाम यात्रा ज्या आहे उत्तराखंडामधल्या, तर त्या आपल्या स्वतःच्या कारणे करायचं ठरवलं आहे. त्या संदर्भात तुम्हाला याच व्हिडिओमध्ये योग्य असं मार्गदर्शन मिळेल. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर बघूया, आपल्याला सर्वप्रथम www.uttarakhandtourism.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. यानंतर उत्तराखंड टुरिझम एक्सप्लोर द लँड ऑफ गॉड्स याच्यावर जायचं आहे. या ठिकाणी आपल्याला चारधाम रजिस्ट्रेशन दिसेल, याला क्लिक करावं लागेल. यामध्ये आपलं नाव, मोबाईल नंबर, फॅमिली टूर आहे की इंडिव्हिज्युअल आहे की टूर ऑपरेटर आहे, आपण फॅमिलीमध्ये क्लिक करू शकतो. त्यानंतर आपला पासवर्ड तयार करायचा आहे आणि डबल कन्फर्म करून साइन अप करायचं आहे. या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी आपण आपला मोबाईल नंबर, आपला पासवर्ड करून कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून साइन इन करायचं आहे. माय अकाउंटला लॉग इन केल्यानंतर यात्रा पंजीकरण करे यामध्ये जायचं आहे. यामध्ये आपल्याला आपल्या टूरच्या तारखी सिलेक्ट करायच्या आहे या ठिकाणी. त्यानंतर किती जण, नंबर ऑफ टुरिस्ट किती जण आहे ते टाकायचे. त्यानंतर बाय रोड करणार, त्यानंतर आपल्या प्रायव्हेट कारने करणार, त्यामध्ये ड्रायव्हरचं नाव, व्हेकल्स नंबर व टाकायचं आहे. नंतर प्लॅन ड्युरेशन, कुठे कुठे जाणार, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, हेमकुंड साहिब, हे सगळेचे सगळे टाकायचे. यमुनोत्री टाकलं, यमुनोत्रीला तुम्ही किती तारखेला जाणार याची तारीख फिक्स करायची. ॲड करून पुन्हा यमुनोत्रीनंतर केदारनाथ, हे सगळे चारही ॲड करून सेव्ह करायचं आणि क्रिएट टूर करून प्रत्येकाचे आपले जे आहे यात्री सर्टिफिकेट हे आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे. प्रत्येकाची माहिती भरल्यानंतर अशा प्रकारचं डाउनलोड PDF हे आपल्याला येत असतं. हे प्रत्येकाचे प्रिंट डाउनलोड करून आपण कंप्लीट करून घ्यायचे आहे. ते आपल्याला अशा प्रमाणात दिसून येईल. याची आपल्याला प्रिंट करून घ्यायची आहे. आपल्या तारखी ज्या आहे या कोणत्या कोणत्या ठिकाणी किती किती तारखेला जाणार आहे याची सुद्धा माहिती या ठिकाणी येते. आपली 15 मे ही जाण्याची तारीख फिक्स झालेली आहे आणि 15 मेला आपण रात्री ठीक 10 वाजता निघणार आहोत या ठिकाणी. मित्रांनो, आज रात्री ठीक 10 वाजता आम्ही बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री या ठिकाणी जाणार आहोत. आमची गाडी तयार, या ठिकाणी रोशनी पण आहे. सर्वांची तयारी झालेली आहे. रात्री 10 वाजता निघालो. पहिला मुक्काम आमचा राहणार आहे मथुरा, साधारणतः 1150 किलोमीटर. बघूया दुपारी किती वाजता पोहोचतो उद्या. तर ओके, सकाळी भेटूया. धन्यवाद, बाय, गुड नाईट. ही आहे गाडीची रीडिंग. 51,602ला आम्ही सुरुवात केलेली आहे. आपण आता चाळीसगावच्या जवळपास आलेलो आहोत. आता या ठिकाणी इंदोर सिटीमध्ये आपण आलेलो आहोत. आपण बघू शकता इकडे इंदोर सिटीला आपण आता साधारणतः सकाळी 4 वाजता आपण इंदोर पास करत आहोत. आपण आता गोकुळमध्ये म्हणजे मथुरामध्ये जवळपास 4-4:30च्या आसपास पोहोचत आहोत. आपण या ठिकाणी यमुनेच्या काठी आलेलो आहोत. या ठिकाणी यमुनेच्या काठावर ब्रह्मांड घाट म्हणून आहे. या ठिकाणी आपला या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. आपण बघू शकता, सुंदर व्यवस्था आहे या ठिकाणी. यमुना नदीचे पाणी पाहून आम्हाला स्नान करण्याचा मोह झाला आणि आम्ही त्या ठिकाणी स्नान करण्यास सुरुवात केली. ब्रह्मांड घाट या ठिकाणी आलेलो आहे मथुरेमध्ये. तर ब्रह्मांड घाटाचं दृश्य तुम्ही अगदी रमणीय आहे. बघा या ठिकाणी नाव आहेत ब्रह्मांड घाट.
बघू शकता सुंदर असा घाट बनवलेला आहे. वटवृक्ष या ठिकाणी दिसतोय. तुंब या ठिकाणी आहे वेगवेगळे. रोशनी फोटो काढते. रोशनी हाय. सुंदर असं दृश्य, सुंदर मनमोहक असं दृश्य आपल्याला दिसतंय. ब्रह्मांड घाट या ठिकाणी आपण आलेलो. बघा सुंदर असं दृश्य तिथं रमणरत्तीमध्ये आपण या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. असं मंदिर बांबू पासून तयार करण्याचं काम सध्या चालू आहे. आपण बघू शकता सुंदर असं गार्डन पण बघूया आपण थोडं. या ठिकाणी कृष्णाचे कपडे धुण्यासाठी आणले जायचे. आपण प्रेम मंदिर या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी प्रेम मंदिराची गर्दी आपण बघू शकता. फार गर्दी या ठिकाणी प्रेम मंदिरसाठी. आमचे बाकीचे मेंबर्स येत आहे. आणि रात्री अखेर शेवटी बांकी बिहारी मंदिर मथुरा येथून आम्ही आजच्या दिवसाचा प्रवास समाप्त केलेला आहे. भेटूया पुढील प्रवासात.